यंदा 13 मार्च 2025ला होळी आहे. होळीच्या दिवशी 50 वर्षांनी होळीचा शुभयोग आला आहे. या 11 राशींना धनलाभ होणार आहे. पैसा, संपत्ती, बोनस, नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. तर चला जाणून घेऊया कोणत्या आहे या 11 राशी. गुरुवार 13 दिनांक 2025ला होळी आहे. होळी 5 दिवसाची साजरी केली जाते. होळीचा दिवस धुळवडाचा दिवस शुक्रवार 14 मार्च रोजी धुलिवंदन असणार आहे. फाल्गुन कृष्ण पंचमीला होळीचा दुसरा दिवस असतो. त्यालाच आपण रंगपंचमी म्हणतो. संपूर्ण भारतात हा होळीचा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार सन 2025मधील होळीला मीन राशीत चतुर्ग्रही योगासन अन्य अनेक अद्भुत योग जुळून येत आहे. मीन राशीत बुध, शुक्र, राहू आणि नेपच्यून ग्रह विराजमान असून या ग्रहांचा युतियोग जुळून आला आहे. तसेच लक्ष्मीनारायण योगही जुळून आला आहे. विशेष म्हणजे 2025च्या फाल्गुन पौर्णिमेला होळीला चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे. 13 मार्च 2025ला शुक्र आणि मंगळ ग्रहाचा शतांक योग जुळून येत आहे. कन्या राशीत असलेल्या केतूचा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात गोचर होत आहे. मीन राशीत असलेल्या बुध 14 मार्च 2025 रोजी वक्री होत आहे. ही एकूणच परिस्थिती बघता कोणत्या राशीवर याचा काय परिणाम होणार आहे, चला जाणून घेऊया. पहिली रास आहे मेष रास. बेरोजगारांना नोकरी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना कामात यश मिळू शकतात. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. काही लोक धार्मिक यात्रेला जाण्याची इच्छा असेल तर त्याची योजना आखू शकता. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ शुभ असणार आहे. दुसरी रास आहे वृषभ रास. नवीन मार्गांनी पैसा कमवण्यात तुम्हाला यश मिळू शकतो. नोकरीत किंवा व्यवसायात पगारवाढ किंवा बोनस मिळू शकतो. या काळात नवीन काम करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर यश मिळू शकेल. आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढेल. ज्या लोकांचे काम, व्यवसाय, निर्यात आणि आयातीशी संबंध आहे त्यांना चांगला लाभ होऊ शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो. मिथुन रास. कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. गुंतवणुकीच्या दृष्टीने हा काळ शुभ आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. फायदेशीर सध्याची संधी सोडू नका. नात्यात गोडवा येईल. या काळात बेरोजगारांना नवीन संधी मिळू शकते. सद्भार्थक विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकतो. पैशाच्या मिळकतीचे नवीन प्रकार तयार होऊ शकतात. चौथी रास आहे कर्क रास. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाचे कौतुक होईल. तुम्हाला आदर मिळेल. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होऊ शकतात. करिअरशी संबंधित समस्या दूर होतील. काही लोकांना पदोन्नती मिळेल. व्यवसायाला नवीन उंचीवर घेऊन जाल. नवीन ग्राहक आणि व्यावसायिक संबंध निर्माण होतील. विद्यार्थी असाल तर हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. पाचवी रास सिंह रास. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामाचे कौतुक होईल. आदर मिळेल. व्यक्तिमत्व सुधारेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात विवाहित लोकांना अद्भुत योग आणि सुख जीवन होऊ शकतं. पुढची रास आहे कन्या रास. जोडीदाराकडून संपूर्ण सहकार्य मिळेल. यश मिळू शकते. जे लोक एखाद्यासोबत भागीदारीत काम करत आहे त्यांना मोठे फायदे होऊ शकतात. या काळात तुम्ही तुमच्या आवडती गाणी असू शकता. पुढची रास आहे तुळ रास. भाग्याची साथ मिळेल. काही धार्मिक आणि शुभ कार्यात सहभागी होऊ शकतात. गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. अशा परिस्थितीत पूर्वीपेक्षा चांगली असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. घर किंवा इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकाल. पुढची रास आहे धनु. सुखसोयी वाढतील. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित असेल तर परदेश दौरा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी प्रयत्नाने कौतुक केले जाते. उत्पन्नाने नवीन स्रोत निर्माण होतील.
ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करत असाल तर त्याने तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहे. मेहनतीचे फळ योग्य त्या वेळी नक्की मिळेल. कारकिर्दीत प्रगती होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायात चांगला नफा होण्याचे चान्सेस आहे. पुढची रास आहे मकर रास. नोकरी किंवा व्यवसायात पगारवाढ आणि बोनस मिळू शकतो. धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यास तयार व्हाल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकेल. एखादी धार्मिक किंवा शुभ कार्यातही सहभाग होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना यावेळी नवीन नोकरीच्या संध्यासुद्धा मिळू शकतात. यानंतरची रास आहे कुंभ रास. वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. समाज प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल. लोक तुम्हाला गांभीर्याने घेतील. नवीन कारणांमुळे व्यापाऱ्यांना अनेक फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीचा हा योग्य काळ ठरू शकेल. अडकलेले पैसे मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. बोलण्याचा प्रभाव वाढू शकेल. लोक प्रभावित होतील. सत्कर्म होऊ शकतो. शिक्षण, उद्योग, विक्री आणि विपणन क्षेत्राशी संबंधित किंवा सल्लागार असलेल्यांना हा काळ अतिशय शुभ राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला काळ घालवाल. पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास. मीन राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास वाढेल. करिअरमधील प्रगती होऊ शकते. आत्मविश्वास वाढून स्वावलंबी व्हाल. शारीरिक आणि मानसिक तणावांपासून तुम्हाला दिलासा मिळू शकतो. विवाहित लोकांचे वैवाहिक आयुष्य अद्भुत असेल. जोडीदारांच्या कामातही तुम्हाला फायदा मिळू शकतो. पैसा वाचवण्यात यशस्वी होण्याची शक्यता आहे. ही होती 11 राशी संबंधातील होळीची माहिती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. ओम नमः शिवाय.